डेडिकेटेड फ्रेम कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात DFCCILचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी अलीकडेच पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर WDFCच्या सुरुवातीला ठिकाणापासून म्हणजेच वैतरणा ते JNPT बंदरापर्यंत सुमारे 102 किलोमीटर अंतराची रेल्वे कार तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली। ही ऐतिहासिक तपासणी DFCCILच्या CGM मुंबई युनिटच्या अखत्यारीत WDFC एक महत्त्वाचा भाग असलेल्या JNPT वैतरणा विभागाच्या नव्याने बांधलेल्या DFCCIL मार्गावरील पहिली वाहतूक आहे। या रेल्वे कार तपासणीची यशस्वी पूर्तता JNPT वैतरणा 102 किलोमीटर विभागाच्या कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। एकदा पूर्ण कार्यान्वित झाल्यावर हा विभाग भारताच्या अंतर्गत भागातून JNPT बंदरापर्यंत मालवाहतूक कनेक्टिव्हिटी लक्षणीय वाढ करेल, ज्यामुळे जागतिक दर्जाची मालवाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या DFCCILच्या वचनबद्धतेची पुष्टी होईल। या मार्गापैकी वैतरणा ते न्यू खारबाव विभाग 30 किलोमीटर आधीच पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आला आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 रोजी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची यशस्वी चाचणी घेण्यात आली। उर्वरित मार्गावरील विद्युतीकरण आणि सिग्नलिंगची कामे वेगाने सुरू असून ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे। या तपासणी दरम्यान अनुराग शर्मा, संचालक पायाभूत सुविधा, संदेश श्रीवास्तव, कार्यकारी संचालक प्रकल्प, विकास कुमार, मुख्य व्यवस्थापक मुंबई, DFCCIL मुंबईचे वरिष्ठ अधिकारी, काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी मेसर्स टाटा प्रोजेक्ट्स, मेसर्स L&T, मेसर्स KPIL आणि इतर सल्लागार उपस्थित होते। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।